ऑफिसवरून घरी आले तेव्हा पप्पा जरा टेन्शनमध्ये दिसत होते. पण टेन्शनचं कारण मी नाही तर कर्ज होतं. कारण पप्पांनी दादाच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं. एवढंच नाही तर लग्न लवकर व्हावं, दादाला चांगली मुलगी मिळावी आणि भावी बहिणीला सगळ्या सुखसुविधा मिळाव्यात यासाठी पप्पांनी शेतीच्या आधारावर कर्ज काढून बंगला गाडी तर घेतलीच होती. सोबतच स्टॉक मार्केट आणि काही ठिकाणी गुंतवणूक पण केली होती. पण आता हे कर्ज फेडायचं कसं याचं टेन्शन पप्पांना आलं होतं. आणि असंच काहीसं टेन्शन आजकालच्या अनेक पुरुषांना असतं. कारण कर्ज काढून गुंतवणूक करण्याचं प्रमाण सध्या वाढतच चाललंय. म्हणूनच म्हटलं जरा माहिती घेऊ की हे कर्ज काढून गुंतवणूक करणं योग्य आहे का? जर कर्ज काढलंच तर ते फेडताना बँका आपली कशी फसवणूक करतात आणि महत्त्वाचं म्हणजे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करावं? यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, जेव्हा तुम्हाला कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी किंवा तुमची आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तातडीनं पैशांची गरज असते तेव्हा कर्ज फायदेशीर ठरतं. आता हे कर्ज म्हणजे करार असतो, ज्यामध्ये कर्ज देणारा कर्जदाराला पैसे देतो आणि अशी अपेक्षा करतो की कर्जदार कर्जाची रक्कम एका विशिष्ट कालावधीत व्याजासह परत करेल. आता हे कर्ज काढणारी लोक कोण असतात? तर पहिला असतो हौशी माणूस, जो महागड्या गाड्या गोष्टी खिशात पैसे नसतानाही कर्ज काढून खरेदी करतो. म्हणजेच घर, गाड्या, जमीन, अगदी महागडे फोन खरेदी करण्यासाठीही कर्ज काढतो. दुसरा व्यक्ती असतो कर्ज फेडीसाठी दुसऱ्या बँकेतून किंवा उधारीवर कर्ज काढणारा. थोडं सविस्तर सांगायचं झालं तर शेअर्समध्ये तोटा, व्यवसायात तोटा किंवा अशा अनेक कारणांसाठी कर्ज काढलं जातं. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज आणि त्यासाठी इकडून तिकडून उधारी केली जाते. याचबरोबर आजारपणासाठीही कर्ज काढलं जातं. बरेच लोक वैद्यकीय विमा काढत नाहीत. मग आजार, अपघात या कारणामुळे आर्थिक संकट अचानक कोसळतं, त्यामुळे बँकेतून कर्ज उचलावं लागतं. पण मंडळी, हे कर्ज काढून गुंतवणूक करणं हे ऐकायला जरी शहाणपणाचं वाटत असलं तरी पण प्रत्यक्षात ही दोन टोकाची तलवार आहेत. कर्जावर गुंतवणूक म्हणजे आधीच ओझं घेऊन हाल करून घेण्यासारखं आहे. जर तुमची गुंतवणूक एक ठराविक उत्पन्न देणारी असेल, म्हणजे जसं की स्वतःचा व्यवसाय, शेतीसाठी साधन, शिक्षण किंवा घर, ज्यामुळे उत्पन्न वाढणार आहे, तर असं कर्ज कधी कधी शहाणपणाचं ठरू शकतं. पण शेअर बाजार किंवा मित्राने सांगितलेली स्कीम यासाठी कर्ज काढणं म्हणजे जोखमीवर नाही तर थेट धोक्यावर पैंज लावण्यासारखं आहे. थोडक्यात शेअर्स बाजार वर गेला तरी हप्ता भरा, खाली आला तरी हप्ता भरा, नफा झाला तर आपला फायदा, तोटा झाला तरीही बँकेचा पैसा परत द्यावाच लागतो. त्यामुळे कर्ज प्लस गुंतवणूक ही जोडी तेव्हा जमते जेव्हा उत्पन्न स्थिर असतं. थोडक्यात सांगायचं झालंच तर कर्ज काढून गुंतवणूक करणं चूक नाही, पण ते प्रत्येकासाठी योग्यही नाही. आता ते कसं हे पुढे सांगते. तर बघा, अनेकदा बँकेकडून कर्ज काढताना आपली फसवणूक होते. ते सहसा आपल्या लक्षात येत नाही. तर बँका करतात काय की ग्राहकांना दिलेल्या कर्जावर वेगवेगळ्या पद्धतीनं चार्जेस लावतात. कर्जासाठीच्या अटी आणि शर्ती या सामान्य माणसाच्या विचारा पलीकडच्या असतात. त्याचाच फायदा अनेक बँका घेतात. अनेक बँका कर्ज अप्रूव्ह झालं ते दिवसापासून कर्जाच्या रकमेवर व्याज आकारतात. काही बँका चेकद्वारे कर्ज देतात तर अनेक बँका चेकवर असलेल्या तारखेपासून कर्ज आकारतात. प्रत्यक्ष बघायचं झालं तर चेकवर असलेल्या तारखेच्या अनेक दिवसांनी ग्राहकाच्या हातात चेक पडू शकतो. तसंच त्यापेक्षाही उशिरा कर्जदाराच्या खात्यात रक्कम जमा होते. त्यामुळे ज्या दिवशी खात्यात रक्कम जमा झाली त्या दिवसापासून व्याज आकारायला हवं, मात्र तसं होताना दिसत नाही आणि इथंच कर्जदाराची फसवणूक केली जाते. अवघ्या काही दिवसांचं कर्ज शिल्लक राहिलं असलं तरी काही बँका कर्जदाराकडून पूर्ण महिन्यांसाठी व्याज आकारतात. कर्ज देताना काही बँका 1 किंवा 2 हप्ते अगोदरच वसूल करतात, पण व्याज मात्र सगळ्या कर्जावर लागू करतात. त्यामुळे तुमच्या सोबत असाच प्रकार घडतोय का हे तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे हे कर्ज काढताना काय काळजी घ्यावी आणि ते फेडण्यासाठी काय करावं हे स्टेप बाय स्टेप बघू. सगळ्यात पहिलं तर कर्ज काढताना आपण हा विचार करतो की कमीत कमी व्याजदर असावा, पण व्याजदराशिवाय इतरही काही गोष्टी आहेत ज्यांचा विचार करणं गरजेचं आहे. यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळतं. जेवढा चांगला क्रेडिट स्कोर तेवढ्याच कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. चांगला क्रेडिट स्कोर असणं म्हणजेच तुम्ही तुमचे कर्ज वेळेवर फेडता असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळेच चांगला क्रेडिट स्कोर असेल तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि लवकर कर्ज देतात. यानंतर कर्ज काढताना कर्जाची इतर बँकांशी तुलना करा. म्हणजेच तुम्ही कमी पैशात कर्ज घेत असाल तर इतर बँकांच्या ऑफर्सची तुलना नाही केली तरी चालेल, पण जास्त रकमेचं कर्ज घेत असाल तर ते घेण्या अगोदर वेगवेगळ्या बँकांकडून कर्जावर कोणती सवलत दिली जाते का हे जाणून घेणं पण गरजेचं आहे.
विशेष म्हणजे इतर बँकांशी तुलना करताना फक्त व्याजदर विचारात घेऊ नका, तर इतर हिडन चार्जेसचाही विचार करा. सोबतच इतर प्रोसेसिंग फीचाही विचार करायला हवा. तुम्ही घेत असलेलं कर्ज फिक्स आहे का याचाही विचार करायला हवा. यानंतर योग्य कर्जाची निवड करा. म्हणजेच पर्सनल लोन घेत असाल तर योग्य ती काळजी घ्या. जर सिक्युअर्ड लोन घेत असाल तर या लोनवरती व्याजदर कमी असतो आणि अनसिक्युअर्ड लोनवर मात्र व्याजदर जास्त असतो. त्यामुळेच सिक्युअर्ड लोन घेण्याला प्राधान्य द्यायला हवं. एफडी, म्युच्युअल फंड किंवा अन्य एखाद्या गुंतवणुकीवर तुम्ही सिक्युअर्ड लोन घेऊ शकता. आता यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जाच्या परतफेड कालावधीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. कारण जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता तेव्हा बँक तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स देते. जसं की दीर्घ मुदतीच्या कर्जावर तुम्हाला कमी ईएमआय दिला जातो, मात्र दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याजदर जास्त असतो. त्यामुळे कर्ज घेताना परतफेड कालावधी कमीत कमी कसा राहील याकडे लक्ष द्या. या गोष्टींची काळजी घेतली तर कर्ज घेताना तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. याच फसवणुकीपासून कसं वाचायचं आणि कर्ज काढताना काय काळजी घ्यावी हे सांगितलं. आता जर जास्त कर्ज झालं असेल तर ते फेडण्यासाठी काय करावं हे स्टेप बाय स्टेप बघू. तर सगळ्यात पहिलं, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कर्ज असेल तर एक वेगळं बजेट बनवा आणि ते किती काळ आणि कोणत्या स्वरूपात परत करायचं याचं एक नियोजन बनवा. यानंतर जर तुमच्याकडे मोठ्या रकमेचं कर्ज असेल तर तुम्ही त्यांची पुनर्रचना करू शकता. अनेक बँका ही सुविधा देतात. या प्रक्रियेमध्ये क्रेडिट कार्डची शिल्लक रक्कम वैयक्तिक कर्जात रूपांतरित केली जाते. तसंच दंडही माफ केला जातो. यानंतर घटत्या व्याजदराचा पुरेपूर फायदा घ्या. म्हणजेच जर तुम्ही प्लॉटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं असेल तर व्याजदर कमी झाल्यावर तुमच्या बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेला तुमच्या कर्जावरील व्याजदर कमी करायला सांगा. यानंतर कर्ज परतफेड करत असताना एक रकमी कर लाभांसह कर्जाची परतफेड करू नका. कारण गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि काही बाबतीत वैयक्तिक कर्जावरही कर लाभ उपलब्ध असतो. त्याचबरोबर ठराविक कालावधीत त्यांची परतफेड करणं अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करताना एक रकमी पैसे देण्याची घाई करू नका. याचबरोबर बँक किंवा नामांकित संस्थांकडून कर्ज घ्या. सावकाराच्या फंद्यात पडू नका. आणि जरी तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचं नसेल आणि सावकाराच्या फंद्यात पडण्याची इच्छा असेल तरी ते कर्ज घेण्यापूर्वी वेगवेगळ्या सावकारांच्या व्याजदरांचा अभ्यास करा. पण मंडळी, एवढं सगळं करूनही जर कर्ज फेडता आलं नाही तर काय होतं हे बघू. तसं बघायला गेलं तर कर्जाचे हप्ते वेळेवर भरले पाहिजेत. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. याचबरोबर हप्त्यांच्या प्रवासात काही अडचणी आल्या तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होतो आणि हप्ते चुकले की कर्ज वसुलीच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. थोडं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनिल नावाच्या व्यक्तीनं जर कर्जावर पैसे घेतले आणि काही कारणामुळे त्याची नोकरी गेली किंवा कोणत्याही कारणानं तो कर्ज फेडू शकत नसेल तर कर्ज वसुलीचा प्रश्न बँकेसमोर येतो. अशा वेळी त्याची बँक त्याला हप्त्याची रक्कम कमी करून देऊ शकते. त्याच्या कर्जफेडीचा कालावधी वाढवून देऊ शकते. काही वेळेस बँका विशेष सवलतीही देतात. जसं की अनिलला 6 किंवा विशिष्ट कालावधीत कर्जाचे हप्ते न भरण्याची सवलत मिळू शकते किंवा भविष्यात हप्ते नीट भरू शकतो याची खात्री जर बँकेला असेल तर काही वेळेस थोडी सूटही दिली जाते. अर्थात या सगळ्या पर्यायांचा अनिलच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार हे मात्र नक्की. आता समजा क्रेडिट स्कोअर कमी असताना जर अनिलने कर्ज फेडण्यासाठी अशक्यता दाखवली तर त्याला कोणतीही सूट मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यानं तारण ठेवलेली मालमत्ता विकून त्याची वसुली होते. जर या वसुलीत त्याच्या कर्जापेक्षा जास्त पैसे आले तर उर्वरित पैसे अनिलला मिळू शकतात. आता काही कर्ज देणाऱ्या संस्थांनी कर्जाच्या वसुलीसाठी एजंट्स नेमलेले असतात. या एजंटसाठीही रिझर्व्ह बँकेने काही नियम बनवलेले आहेत. अशा वेळी जर कर्ज वसूल करण्याची वेळ आली तर काय करायचं, तर याचा एक तयार आराखडा बँकेकडे असायला पाहिजे. याचबरोबर कर्ज देणाऱ्या संस्थेला आपल्या एजंटची माहिती कर्जदाराला द्यावी लागते. कोणीही अचानक जाऊन वसुली करणं बेकायदेशीर आहे. याचबरोबर कर्जदाराच्या घरी वसुलीसाठी गेल्यावर त्या एजंट्सकडे बँकेची नोटीस आणि आपण अधिकृत एजंट्स आहोत हे सांगणारं बँकेचं पत्र असलं पाहिजे. जर ते पत्र नसेल आणि एजंट्स बेकायदेशीरपणे पैसे वसूल करत असेल तर कर्जदार तक्रार दाखल करू शकतो आणि यानुसार तक्रारीचा निकाल निघेपर्यंत बँकेला एजंट नेमता येत नाही. त्या तक्रारीकडे बँकेनं योग्य प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. बँकेने या तक्रारीवर नीट ऐकून घेणं बंधनकारक आहे. याचबरोबर कर्जदाराला काही प्रकारचे अधिकार दिलेले असतात. जसं की कर्जदाराला नोटीस मिळणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं, त्याची तक्रार ऐकून घेणं, त्याच्याशी नम्र पद्धतीनं वागणं आवश्यक आहे. या बाबतीत कर्ज देणाऱ्या कोणत्याही कंपनीला बळाचा किंवा नियमाबाहेर जाऊन कृती करण्याचा कसलाही अधिकार नाही. आजकाल अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवरती कर्ज घेतलं जातं. कमीत कमी वेळेत कर्ज मिळावं यासाठी
करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. अशा व्यक्तींसाठी काही नियम आरबीआयने केलेले आहेत. बऱ्याचदा या कंपन्या आपणच कर्ज देत आहोत असं भासवतात, मात्र त्यांच्या मागे असणाऱ्या बँकेची किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीची माहिती ग्राहकांना देत नाहीत, पण ही माहिती देणं आवश्यक आहे. याचबरोबर कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी ग्राहकांना याची माहिती असणं आवश्यक आहे. तसंच या कंपन्यांना त्यांची वागणूक नीट ठेवणं, व्याज आकारणीचे नियम नीट असणं आवश्यक आहे. जर बँकांचे, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांचे डिजिटल प्लॅटफॉर्म असतील तर त्यांची माहिती संकेतस्थळावर देणं आवश्यक आहे. याचबरोबर कर्ज मंजूर झाल्यावर आणि कर्जाचा करार लागू होण्याआधी मंजुरीचे पत्र बँकेच्या लेटर हेडवर ग्राहकांना देणं आवश्यक आहे. तसंच सगळ्या नियमांसह कर्जाची प्रत ग्राहकाला द्यावी लागते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कर्ज काढून गुंतवणूक करताना किंवा ते कर्ज परतफेड करताना डोक्याला जास्त ताण होणार नाही आणि कर्जाचा डोंगर मोठा झालाय म्हणून स्वतःला संपवण्याची वेळ पण येणार नाही. मंडळी, कर्ज काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि ते परतफेड करताना कसं नियोजन लावायचं हे सोप्या भाषेत सांगण्याचं काम मी केलंय. बाकी कर्ज काढून गुंतवणूक करायची की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवलेलंच बरं, हे तुम्ही ठरवालच. पण ही दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.